एक बातमी समोर येते पुण्यात प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी 10 जणांविरोधात कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रेयसीच्या मोबाईलवरून मेसेज करून बोलून घेतलाय आणि प्रेयसीच्या घरच्यांनी प्रियकराची हत्या केली आहे। हत्या केलेल्या प्रियकराचं नाव नागेश जाधव असं आहे। ही प्रेयसी अल्पवयीन असल्यानं घरच्यांवर गुन्हा दाखल झालाय। आरोपींना अटक करावी अशी नातेवाईकांची मागणी आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, नेमकं काय घडले? अतिशय धक्कादायक असं हे प्रकरण आहे। दीपाली, अगदी बरोबर आहे। पुण्यातील कोथरूड परिसरातील हे सगळं धक्कादायक प्रकरण आहे। अल्पवयीन तरुणी आणि नागेश जाधव याचं वय 23 वर्ष आहे। या तरुणाचं या तरुणीशी प्रेम प्रकरण होतं आणि या तरुणाला या तरुणीच्या मोबाईलवरून तरुणीच्या घरच्यांनी बोलवून घेतलं। त्यानंतर कपडे काढून लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्याने गंभीर मारहाण केली आणि या तरुणीच्या घरच्यांनी त्या तरुणाच्या घरच्यांना कळवलं की तुमच्या मुलाला आम्ही मारहाण केलेली आहे, येऊन त्याला घेऊन जावा, अन्यथा आम्ही टेरिसवरून त्याला खाली फेकून देऊ। त्याच्यानंतर या तरुणाच्या घरच्यांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर हा जो आहे तो गंभीररित्या जखमी होता। त्याला एका खासगी रुग्णालयात नागेश जाधवला उपचारासाठी दाखल केलं, तर खासगी रुग्णालयाने गंभीर दुखापत असल्यामुळे याला ससून रुग्णालयात घेऊन जावा अशा प्रकारचं सांगितलं। त्यानंतर या तरुणाला पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार कामी दाखल केला आणि उपचार सुरू असताना या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। हा सगळा प्रकार घडल्यानंतर पुण्यातील कोथरूड पोलीस स्थानकात या तरुणीच्या घरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तरुणी अल्पवयीन आहे आणि इतर 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा सगळा गंभीर प्रकार आहे आणि यांना आता अटक करावी असं तरुणाच्या घरच्यांची मागणी आहे। खरं तर पोलीस याचा अधिकचा तपास करत आहेत, मात्र प्रेम प्रकरणातून एका तरुणाची हत्या केल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चितच अजिंक्य, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।